धन्यवाद पंचांचा इशारा आलेला पहिल्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दोन बॅटर मैदानाच्या आत एंटर झालेले आहेत. फॉल्कन फायटर या संघाच्या माध्यमातून स्ट्राइक एंडला निलेश सांबरे. पहिलाच बॉल घुटना टेक तमाशा टेक ठोकलाय षटकार 6 धावा. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये अद्यावत केलेला आहे बॅटर निलेश याने. पहिल्याच बॉल वरती 6 धावा या प्राप्त केलेल्या आहेत या बॅटरने. जबरदस्त बॅटर आहे निलेश सांबरे. वालिवेतून बिलॉंग करतोय. जबरदस्त परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती त्यांनी षटकार प्राप्त केलेला आहे. षटकाराने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर निलेश सांबरे आणि संघाचं देखील अकाउंट त्याने ओपन केलेले या षटकाराने. बॉलर तयार. इशिका स्पोर्ट्स संघाकडनं बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. नितेश नेक्स्ट पर्सन या षटकातील. आता मात्र सुंदर फटका लॉफ्टेड ड्राइव्ह केला बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अतिशय जबरदस्त बॅटिंग करतोय बॅटर निलेश सांबरे. पहिल्या बॉलवरती षटकार मानंतर आता मात्र चौकार प्राप्त करतोय या फटक्यावरती. अप्रतिम बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर निलेश सांबरे. ओव्हरपिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर नितेश याने आणि त्या बॉलला अगदी सरळ रेषेत खेळून काढलेला आहे बॅटर निलेश याने. सज्ज होईल बॉलर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर कमबॅक करावं लागेल या बॉलरला. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करत असताना बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल मिस्टर निलेश सांबरे. 10 अंकावरती खेळत आहे. यावेळेस सुंदर फटका लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडू जाईल पुन्हा एकदा सरळ 6 धावांसाठी षटकार. अतिशय जबरदस्त फटका. आपण जर पाहिलं तर ऑन साइडला खेचलेला आहे बॅटर निलेश याने. षटकाराने चौकाराची भाषा बोलत आहे मैदानाच्या मध्ये. जबरदस्त बॅटिंग करतोय. चांगले फटके त्याच्या माध्यमातून अद्यावत करत आहे हा बॅटर निलेश सांबरे. ना फायर संघाची धावसंख्या धावफलकावर 16 अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार नितेश टोकरे. कमबॅक करावं लागेल या बॉलरला. हा प्रकार बॉल फोर्स केला बॉलला. चेंडू जर खाली क्षेत्रामध्ये आणि निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. चांगली सुरुवात इथे आपण पाहतो निलेश सांबरे यांनी केलेली आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये जर आपण बघितला जास्त बॅट त्याची चालली नव्हती. चांगली बॅटिंग त्यांनी केली नव्हती. मात्र या तिसऱ्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी करत असताना निलेश सांबरे पहिल्या बॉलवरती षटकाराला, दुसऱ्या बॉलवरती चौकाराला, तिसऱ्या बॉलवरती षटकाराला आणि चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार येताना दिसतोय. जबरदस्त पुनरागमन केलं या बॅटरने. षटकार आणि चौकाराची भाषा बोलत आहे. पहिल्या नक्कीच मॅच मध्ये खराब फॉर्म मध्ये तो होता. आता मात्र चांगला फटका परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेगला. चेंडू जाईल यावेळेला डॉट. बघा इरादे स्पष्ट आहेत निलेश सांबरे याचे. हिट आउट या गेट आउट करो या मरो. आता जास्तीत जास्त धावा ही धावफलकावरती लावायची आहे आणि हा सामना जिंकायचा आहे. बॉलर तयार नितेश टोकरे. पुढील बॉल असेल या षटकातील. हा प्रकार बॉल चेंडूला सोडून दिलेला आहे. असं वाटलं होतं बॅटरला चेंडू ऑप्शनच्या बाहेर निघून जाईल परंतु चेंडू पण थोडासा आतमध्ये राहिला गेला. चेंडू जाईल यावेळेला डॉट. षटक संपलेला पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या आहे 20 धावा. पहिलं षटक हे खूप चांगल्या प्रकारे इथे हाताळलेलं आहे म्हणावं लागेल. कारण ज्या प्रकारे 2 चेंडू जे शेवटचे टाकलेत गोलंदाज नितेश टोकरेने त्या अगोदर 6464 आपल्याला पाहायला मिळाला. एखाद्या गाडीचा क्रमांक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झालेल्या 20. पहिल्या षटकात 20 धावा आलेल्या आहेत आणि चांगली सुरुवात इथे आपल्याला होताना दिसते. नक्कीच आता मात्र पाहणार आहोत इशिका स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. दुसरा ओव्हर मध्ये
तर नक्कीच एक लेजंड क्रिकेटर संतोष अनिकेत महाले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. विकेट किपरच्या भूमिकेवर संतोष यांना आपण पाहणार आहोत. अनिकेत महालिक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. कॉमन एंडने सुरुवात केलेली या षटकाची. स्ट्राईक एंडला अक्षय कोल्हा असेल. यावेळी चेंडूला खोदून गाला, चेंडू जाईल शॉट थर्डमॅनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केलेले दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 21 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. अनिकेत महाळी याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि पहिला चेंडू थोडासा खोलवर डब्याचा हाताला होता आणि अक्षय यांनी फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. कारण एका बाजूने आपण पाहतोय निलेश सांबरे मोठ्या फटके खेळण्याच्या प्रयत्नात दिसतोय आणि मोठे फटके खेळतोय देखील. यावेळेस अक्रॉस लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अपील केली तू आउट, परंतु यावेळेस जर पाहिलं तर पंचांनी नक्कीच अपील फेटाळून लावलेली आहे. चेंडू जाईल या वेळेला डॉट. बघा शफल झाले होते आणि चेंडूची लाईन जर बघितली तर खूप चांगली आहे. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला गेला होता. फॉलो केले बॅट्समनला ते म्हणजे अनिकेत महाली आणि एक निर्धाव चेंडू या षटकामध्ये देखील येताना दिसते. धावसंख्या झालेली आहे 21. जबरदस्त बॉलर आहे अनिकेत महालिक. कच्च्या गुरुचा चेला नाहीये हा बॉलर. यावेळेस फोर्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल आता मात्र डॉट. बघा पहिल्या षटकात 20 धावा आल्यात. मात्र या षटकामध्ये अनिकेत महाली पूर्णपणे कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. जशास तसं उत्तर देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. बघा आतापर्यंत निलेश सांबरे यांनी 8 बॉलमध्ये 20 धावा बनवल्यात. अक्षय एका बॉलवर 1 धाव त्याने बनवलंय. धावसंख्या झालेली 21. बघा फुल टॉस चेंडू आहे. लॉफ्ट केलंय चेंडूला आणि पाठवले सरळ काऊ कॉर्नर क्षेत्रातून सरळ 6 धावांकरता बिग शॉट येताना दिसतोय निलेश सांबरेच्या बॅटमधून 6. लोवर फुलटॉस बॉलच्या तळी केली होती बॉलरने आणि त्या बॉलला नक्की जर पाहिलं तर पाठवलेलं आहे पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आकार संघाची धावसंख्या 27 अंकावर पोहोचली गेलेली आहे. बघा लॉफ्ट केलं होतं बॉलला. ज्या प्रकारे चेंडू हाताळला होता. खोलवर डब्याचा चेंडू टाकायचा होता. यॉर्कर लेंथवरती हा चेंडू टाकायचा होता. अनिकेत महाली आला मात्र फुलटॉस करून बसला आणि त्याचा फायदा उचलला तो म्हणजे निलेश सांबरे या फलंदाजाने षटकार ठोकलाय. धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉल टाकून झाले तर 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या 27 धावा, परंतु निलेशच्या एकट्याच्या 26 धावा त्याने बनवलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा आपण पाहतो या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करतो आपल्या संघाकरता मिस्टर निलेश सांबरे. यावेळेस शरीरापासून दूर चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल आता मात्र डॉट. कमबॅक करणारा डिलिव्हरी टाकतोय बॉलर अनिकेत महाले. यावेळेस काय घडेल मैदानाच्या आतमध्ये ऑफस्टमच्या खूपच बाहेर बॉलच्या तळणी वाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 28 या अंकावरती. धावसंख्या 28 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत 5 बॉल टाकून झालेले आहेत या षटकातील. हा प्रकार बॉल ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल आता मात्र डॉट. षटक संपलेलं दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे बिनबाद 28 धावा. बघा 28 धावा धावफलकावरती आलेले. 14ची सरासरी राखलेली आहे. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय भूमिपुत्रांचं कैवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सध्याच्या स्थितीमध्ये ते सुशांत दादा पाटील यांचा आदर सत्कार आपण करतोय. आणि तो सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे सर्व पदाधिकारी यांना त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार या ठिकाणी करतोय. ग्रँड सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे.
आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य सुशांतदा पाटील यांचा ग्रँड सत्कार या ठिकाणी केला जातोय. श्री साई समर्थ सेवक या पालखीचे करता धरता आहेत. या वसई तालुक्यातील मी म्हणेन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी ज्यांच्या माध्यमातून साईबाबांची जाते ते सन्माननीय श्री सुशांतदा पाटील यांचा सत्कार केला गेला आणि ते आपली लगेच रजा घेत आहेत. वेळ नसल्यामुळं या ठिकाणी ते लगेच आपली रजा घेतात आणि त्याबद्दल बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो. अशीच एक असंच प्रेम आमच्या या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आपला असा भाग घेत असतो. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा समालोचन. धन्यवाद सागरजी माळे सर. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये APL 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल बॅकफूट वरती येऊन कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. स्ट्राईक एंडला अक्षय कुल्ला आहे परंतु फुटवर्कचा वापर होताना दिसत नाही. चेंडू जाईल या डॉट. जबरदस्त बॉलिंग संतोष यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. आता मात्र सुंदर फटकामध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे अक्षय कोल्हा. बॅक टू द पवेलियन गॉन. आडोबाटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग व्यवस्थित साधली नाहीये बॉलवरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका अक्षय याचा परंतु तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. स्क्वेअर लेगला नक्कीच चांगला झेल कॅरी केलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पहिली विकेट डाऊन होईल फॉल्कॉन फायटर या संघाची. अक्षय कोल्हा हा बॅटर बाद झालेला आहे. अक्षयाचा विचार केला तर नक्कीच खूपच कमी धावा त्याने बनवलेल्या आहेत. तो झेल देऊन परतला गेलेला आहे. त्याच्या जागेवरती नवीन बॅटर इंटरव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये कल्पेश सापटे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेला आहे. संतोष दाडवले नक्कीच अप्रतिम बॉलिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू डिलिव्हर केलेले आहे. 2 बॉल मध्ये एकंदरीत एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. जयेश 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 14च्या सरासरीने जर त्यांनी ते जर रन रेट जर ठेवला तर 84 म्हणजे 84 पर्यंत ते पोहोचू शकतायत. प्रोजेक्टेड स्कोर सध्या जर आपण बघतोय 72चा दाखवला जातोय. या इनिंगमध्ये नव्याने फलंदाज कल्पेश आलाय. कल्पेश सापटे. ते बघा पहिला चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय तिकडे मात्र चेंडू थांबू शकत नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार येतोय. काही जबरदस्त फटका ते खेचला गेला कल्पेश सापटे याने. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. बघा ऑफ ड्राईव्हचा हा फटका आणि किरण माळी तिकडे धावत होते चेंडूला स्टॉप करण्यासाठी मात्र चेंडू ते स्टॉप करू शकलेले नाही आहेत. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलेला आहे आणि या 4 धावेने धावसंख्या आता 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चौकाराने अकाउंट ओपन केलेल्या बॅटरने कल्पेश याने संघाची धावसंख्या 32. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पडते नो मॅच लँड मध्ये. आकाश चेंडूवरती नक्कीच आला. नक्कीच चेंडू त्याने परत केला. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 34 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बघा इथे झेलची संधी निर्माण झाली होती. झेल हवेमध्ये उडाला होता. रुपेश आले होते तिकडनं आकाश आले होते. रुपेश दोघांनी जर एकाने जर प्रयत्न केला जर असता तर कदाचित झेल होऊ शकला असता मात्र 1 बॉम्ब चेंडूला कॅरी केलं गेलं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाली. ते बघा बॅटचा एज लागलाय. आउटसाइड एज मोठा एज लागलाय आणि चेंडू सरळ लास्ट ऑफ रिझन मध्ये निघून गेलेला आहे. एक नशिबाचा चौकार येताना दिसतोय फॉल्कॉन फायटर्स या संघासाठी. चौकार धावा कशाही प्रकारे येताना दिसत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. आता मात्र चेंडू निघून गेला होता लेफ्ट ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांकरता बॅटची एज लागून गेला होता चेंडू. संघाची धावसंख्या फलकावर 38 या अंकावर पोहोचली गेलेली आहे.
इथे बघा शफल आउट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग झाला. नितेश टोकरे चेंडूच्या खाली येतोय. बघा पुन्हा एकदा खूप चांगलं जजमेंट इथे दाखवलंय नितेश टोकरे आणि खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. नितेश याने हा दुसरा झेल पकडला या इनिंगमध्ये. कल्पेश सापटेची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद होतोय या इनिंगमध्ये दुसरा. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली धावफलकावरती लागलेली आहे ती म्हणजे 38 धावा धावफलकावरती लागल्यात. कल्पेश सापटे या खेळाडूने नक्कीच या स्पर्धेमध्ये निराश केलेला आहे. मागील आपण जर पाहिलं त्याचा काळ जर पाहिला मागील 1 ते 2 महिन्यामध्ये सामनावीरता नक्कीच सायकल त्याने प्राप्त केली होती. जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा राहिला होता. परंतु या मॅच मध्ये त्यानंतर मागील मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर खराब फॉर्म मध्ये तो आहे कल्पेश सापटे. जास्त काही त्याला धावा करताना येताना दिसत नाहीयेत. आता मात्र तो झेल देऊन तंबूची आश्रयाला निघून जातो. त्याच्या जागेवरती नवीन बॅटर एंटर होईल. कल्पेश जाधव आलेला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल. कल्पेश जाधव हा देखील एक चांगला बॅटर आहे. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती या बॅटरने. आता मात्र आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल हा बॅटर कल्पेश जाधव. हा बॅटर नव्यानेच एंटर झालेला आहे. इथे बघा स्ट्रेट हा फटका देखील लागलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका देखील गेला होता. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये देखील चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला अनिकेत माहली. आणि चेंडू आपण म्हणतोय हाताला थोडासा स्पर्श करून गेला अनिकेत याच्या. तेच कारण चेंडूचा जो स्पीड होता थोडा कमी झाला आणि चेंडू बाउंड्री पर्यंत थोडासा उशिराने पोहोचला. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. धावसंख्या आता 39 आकड्यावरती. चेंडू इथे आपण पाहतोय सोडून दिलाय आणि आपण चेंडू पाहतोय ते डॉट येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. इथे बघा खूप चांगला स्क्वेअर कटचा फटका केलाय. क्षेत्ररक्षकाला तिकडे ओळख कॅच. सुपर्ब चांगला झेल पकडलाय. किरण होतं तिकडे आणि बघा किरणने हा क्वालिटी झेल पकडलाय. फलंदाज इथे ठरतोय फेल. नक्कीच खूप चांगलं झेल मात्र फटका देखील तेवढा सुरेख खेळला होता तो म्हणजे कल्पेश आणि कनेक्शन प्रॉपर झालं होतं. मात्र या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक देखील ठेवलाय. आपण पाहतो या डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. डीप कव्हर ठेवला गेलाय. त्यानंतर आपण पाहतोय की एक लॉंग ऑफ मध्ये देखील क्षेत्ररक्षक ठेवला गेला होता. 100% देण्याचा प्रयत्न करतायत इशिका स्पोर्ट्स संघाचे खेळाडू. आता मात्र नक्कीच मागील बॉलवरती किरण याने जबरदस्त रनिंग कॅच कंप्लीट केला होता. विकेट देखील डाऊन झाली होती फाल्कन फायटर या संघाची. कल्पेश जाधव हा बॅटर बाद झाला होता. आता मात्र भावेश ठाकरे न्यू बॅटर इंटरव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये. भावेश ठाकरे तो या मैदानावरती मालिकावीर म्हणून बाईक देखील त्याने फटकावली होती KPL मध्ये. तो सा खेळाडू आता आपण पाहतोय खेळपट्टीवरती. फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका देखील गेलाय. पुन्हा एकदा किरण आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बघा थ्रो देखील बघा व्हॉट्सअप प्रमाणे सरळ बॉलरच्या हातामध्ये हा थ्रो झालाय. फक्त एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्या आता 40 या आकड्यावरती. 40 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत या षटकातील 4. अनिकेत माहली आपण पाहतोय लेफ्ट आर्म अर्ध विकेटचा मारा करत असताना यावेळेस निलेश सांबरे या फलंदाजासाठी. इथे बघा ऑन साईडला चेंडूला उडवलाय. किरण आहे तिकडे मात्र किरणकडे संधी नाहीये. मस्तक पे दस्तक चेंडू देत असताना 6 धावांकरता निघून गेलाय. हा आलाय
APL षटकार. निलेश सांबरे याच्या बॅटमधनं नक्कीच अप्रतिम फटका स्क्वेअर लेगला नक्कीच पाहायला मिळतोय. एक चांगला बॅटर आहे या संघाचा. जबरदस्त प्रयत्न तो करतो. 100% एफर्ट त्याच्या माध्यमातून लावले जात आहेत. 33 धावांवरती तो खेळत आहे मिस्टर निलेश सांबरे हा बॅटर. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. धावसंख्या झालेली आहे 46. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा काय जबरदस्त अफलातून स्ट्रोक आहे. चेंडू सरळला प्रेक्षकांच्या भेटीला हालाय. APL षटकार 6. आदरणीय सन्माननीय पालघर जिल्हा आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे माफ करा पालघर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री विजयजी तरे आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळतात. आन बान शान या आदिवासी क्रिकेट पालघर जिल्ह्याची शान सन्मान्य श्री विजयजी तरे साहेब आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळतात. डीजे जाऊया आपण डीजे आणि ऐकू एक धुंदशी गीत. आणि त्या अगोदर सन्माननीय श्री विजयजी तरे यांना आपण नक्कीच पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. सर या आणि नक्कीच आसन असतं बा. आगतम स्वागतम सुस्वागतम तरे साहेब आणि त्यांचे सहकारी विदेश लहांगे सर त्यांच्या जोडीला या ठिकाणी आपण पाहतोय. खूप खूप स्वागत आहे आपलं या वसई तालुका आदिवासी प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या सहकाऱ्यांचे सुद्धा आणि सन्मान्य पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तरे साहेबांचे सुद्धा. थँक्यू. जाऊया आपण डीजे यांच्याकडे. भावेश ठाकरे ऑन स्ट्राईक. पाचू षटक हाताळण्यासाठी रुपेश. इथे फक्त हलक्या हाताने हा चेंडू इथे खेळून काढलाय. बघा स्ट्राईक रोटेट केली गेलाय आणि या सिच्युएशन नुसार इथे या स्ट्राईक वरती उजव्या हाताच्या फलंदाजाला घेऊन आलाय भावेश. आपण ते उजव्या हाताच्या फलंदाजाला इथे मुभा आहे मोठे फटके खेळण्याची आणि निलेश याला आता स्ट्राईक वरती घेऊन आलाय. बघा हवेची साथ आहे उजव्या हाताच्या फलंदाजाला आणि निलेश सांबरे सध्या तरी चांगल्या लयमध्ये दिसतोय. 14 बॉलमध्ये 39 धावा त्याने धाव स्वतःच्या वैयक्तिक बनवलेत. जबरदस्त बॅटिंग करतोय निलेश सांबरे हा बॅटर. स्टॅकिंग एंडला असेल. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू हवा तसा बॅट मध्ये प्रॉपर आलेला नाही. हे चेंडू जाईल लॉंग ऑनला. मिस्टेक झालेली आहे फिल्डरच्या माध्यमातून आणि या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या 55 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 55 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला निलेश सांबरे 41 अंकावरती खेळत आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय बॅटर निलेश सांबरे. बघा या अगोदर 2 अर्धशतक आपण बघितलेले आहेत. आणखीन एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळू शकतं या इनिंग मध्ये. यावेळेस चेंडूला सोडून दिले आहे. अष्टमच्या खूपच बाहेर बॉलची हाताळणी. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. परशुराम पाटील सरांचा. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 56 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. प्रदीपजी इथे बघा आपण पाहतोय खूप चांगला फटका आहे. चेंडूने उंची घेतलाय, लांबी घेतलाय, यस लांबी देखील घेतलाय. मोजून मापून मारलेला हा APL षटकार 6. या षटकाराने धावसंख्या आता 62 या आकड्यावरती आणि निलेश सांबरे वैयक्तिक 16 चेंडूमध्ये 47 या आकड्यावरती खेळतोय. बघा या अगोदर विश्वनाथ जाधव याने 16 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर विशाल इंगले याने देखील 16 चेंडूमध्ये 50 धावा कंप्लीट केल्यात आणि 16 बॉलमध्ये आता 47 आकड्यावरती खेळतो निलेश सांबरे. इथे बघा काय जबरदस्त स्ट्रोक आहे. अर्धशतक इथे कंप्लीट केलंय निलेश सांबरे याने. धावसंख्या 68 आकड्यावरती. बघा प्रेक्षकाला बॅट दाखवायचे इकडे.
निलेश बॅट दाखवायची आहे. बघा बॅट दाखवली जाते. निलेश 17 बॉलमध्ये 53. आदरणीय सन्माननीय आपले पिंटदादा परेड यांच्या माध्यमातून 444 रुपयाचा मानकरी ठरलेला आहेत. तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं रुपये रोख रक्कम 1000 रुपयाची या ठिकाणी देणगी आलेली आहे. मी म्हणेन पारितोषिक आले, माफ करा, पारितोषिक आलेलं आहे. ते म्हणजेच निलेश यांच्या या खेळीसाठी. आणि प्रत्येक जो फलंदाज 50 करेल त्याला प्रत्येकाला हे 1000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. निलेश सांबरे इथे आता प्रेशर मध्ये बॉलर आलाय, प्रेशर मध्ये जाणवतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल सध्या तरी आता प्रेशर जाणवतोय. रुपेश परेड या बॉलर वरती 4 बॉलमध्ये 17 धावा त्याने खर्च केल्यात. फुल टॉस चेंडू आहे, आणखीन एक धमाका. चेंडूला सरळ पाठवलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर, प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार 6. या षटकाराने धावसंख्या आता 75 या आकड्यावरती. बघा लोअर फुल टॉस मध्येचा चेंडू होता आणि चेंडूला बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलंय आणि ज्यावेळेस कनेक्शन झालं होतं त्यावेळेस 6 धावांची मोहर या चेंडूवरती त्याने उठवली होती. धावसंख्या 75. 75 धावा. पहिल्या 2 मॅच मध्ये जास्त काही करू शकला नव्हता. आणि बघा आयकॉन खेळाडू आहे आणि आता आयकॉनिक पारी खेळत असताना आपल्या संघासाठी 75 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 बॉलमध्ये 59 आकड्यावरती तो वैयक्तिक खेळतोय. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये, पुन्हा एकदा चेंडू प्लॉट मध्ये. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार येताना दिसतोय. सलग 6 चौथा षटकार ठोकलाय निलेश सांबरे याने. बॉलरचा कर्दनकाळ ठरलेला बॅटर आपण जर पाहिलं तर निलेश सांबरे या खेळाडूला अप्रतिम बॅटिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. मैदानाची चालू आहे. वैयक्तिक 65 धावा वरती तो खेळत आहे मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर निलेश सांबरे एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड खेळाडू आहे. बघा आपण भावेश ठाकरेचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्याने स्ट्राईक रोटेट केली, सिच्युएशन नुसार त्यांनी निलेश सांबरेला स्ट्राईक दिली आणि स्ट्राईक मिळाल्यानंतर निलेश सांबरे याने काय केलंय तर धमाकेदार पारी केलेली आहे. विध्वंसक बनलाय आणि षटकारांची आतिषबाजी, षटकारांचा पाऊस त्याने पाळलाय. 81 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता हे 6 चेंडू हाताळण्यासाठी बॉलर बॉलिंग ट्रॅक वर देतोय आकाश घोगरदरे. बघा या स्पर्धेचा आपण जर बघितला तर 95 धावा हा हाय स्कोर आपण पाहतोय, जो आजच्या दिवसामध्ये टीम 94 कॉमन या संघाने बनवला होता. इथे आपण पाहतो 81 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय फॉल्कॉन फायटर्स हा संघ. ते बघा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. पहिला चेंडू हा डॉट इथे हाताला गेलाय. बघा भावेश ठाकरे करता हा एक निर्धाव चेंडू. भावेश ठाकरेला देखील विसरून चालणार नाही. याच मैदानावरती KPL मध्ये मालिकावीर म्हणून त्यांनी बाईक फटकावलंय, तोच भावेश ठाकरे. इथे बघा पूल करण्याचा प्रयत्न, पूल पॉवरफुल झालेला नाहीये. नितेश टोकरे तिकडे आला आहे. नितेश टोकरे याने हा झेल सोडलाय. बघा झेल सोडलाय, सहसोपा झेल. या अगोदर कठीण झेल त्याने पकडलेत आणि हा सोपा झेल त्याने सोडलाय. बघा हे प्रेशर आता शतरक्षकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या झालेली आहे 82. 82 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता निलेश सांबरे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेला आहे. बघूया कुठपर्यंत मजल मारतोय फाल्कन फायटर्स हा संघ. सध्या तरी 82 धावा धावफलकावरती लागल्यात. हा ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. शतरक्षक आलाय तिकडे, जज करतोय आणि बघा यावेळेस कुठली चूक होत नाहीये. चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. विनीत भुरकुंड होते तिकडे आणि विनीत याने खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज ठरतोय फेल. मात्र निलेश सांबरे याने खूप चांगली कामगिरी केली. 20 बॉलमध्ये 65 धावा त्याने बनवल्यात. 325च्या स्ट्राईक रेटनं. बघा 9 षटकार ठोकले, 2 चौकार. काय जबरदस्त पारी केलाय निलेश सांबरे. आयकॉनिक पारी. जबरदस्त बॅटिंग करून नक्कीच बाद झालेला बॅटर निलेश सांबरे. त्याच्या बॅटमधनं भरपूर षटकार पाहायला मिळाले होते. आता मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न त्याचा होता, परंतु ऑन साइडला झेल नक्की चांगला कॅरी केलेला आहे तिकडच्या क्षेत्ररक्षकाने. 20 बॉलमध्ये 65 धावा
बनवलेले आहेत बॅटर निलेश सांबरे याने आणि तो झेल देऊन तंबूच्या आशेराला निघून जाईल. प्रदीप येतोय, प्रदीप भोईर, गोलंदाज आकाश. इथे पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या गाडी क्षेत्ररक्षक येतो, झेल होईल का बघा, चांगला झेल यावेळेस विशाल इंगले. बघा चुकी होत नाही, अगोदर चुका झाल्या होत्या पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये, मात्र या मॅच मध्ये चूक होत नाहीये. चांगला झेल, क्वालिटी झेल इथे पकडलाय आणि प्रदीप भोईर याला देखील माघारी परतावं लागतंय. 0चा चष्मा घालून तो माघारी जातोय. फलंदाज बाद. डेफिनेटली आकाश गोगलदरे या बॉलरने 2 मोठे धक्के दिलेले आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. अगोदर निलेश याला बाद केला, आता मात्र प्रदीप भोईर याला तंबूच्या आशेराला पाठवलेलं आहे. नक्कीच चांगली बॉलिंग करतोय या डेथ ओव्हर मध्ये मिस्टर आकाश गोगलदरे. 2 विकेट त्याला प्राप्त झालेले आहेत प्रदीपजी. बघा ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला शेवटच्या षटकामध्ये ठेवलं, स्वतः संघनायक आहे तो, पुढे देखील येऊ शकला असता. कदाचित पुढे जर आला असता तर आणखीन चांगली बॉलिंग पाहायला मिळाली असती आणि ज्या 82 धावा आपण पाहतोय त्या कुठेतरी थांबल्या गेल्या असत्या. मात्र आपण पाहतोय नितेश टोकरे आले, अनिकेत माळी आले, त्यानंतर आपण पाहतोय आकाश आता शेवटच्या षटकात आलतोय. अर्जुन इथे आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर डिगणार हा चेंडू, पंचाळी दुनिया समांतर दाखवलेत आणि आपण पाहतोय थोडासा मिस्टेक झाला. अभ्यंतरच्या स्वरूपात 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. धावसंख्या आता 84 आकड्यावरती, 84 84 धावा या धावफलकावरती लागल्यात. आकाशाने आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता भावेश ठाकरे हा लेफ्टी फलंदाज स्ट्राईक वरती आहे. इथे बघा खूप चांगला स्ट्रोक आहे, बघा या चेंडूची वाट पाहत होता भावेश ठाकरे आणि आपण पाहतोय हा चेंडू सरळ 6 धावांकरता त्यांनी पाठवलेला आहे. षटकार येतोय भावेश ठाकरेच्या बॅट मधून. भावेश कडे देखील पॉवर आहे, भावेश कडे देखील चांगली ॲबिलिटी आहे. चांगला फटका आता मात्र त्याने एक्झिक्यूट केला होता. डीप स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संख्या धावसंख्या 90 अंकावर पोहोचले गेलेले आहे. या षटकातील शेवटचा बॉल आहे, या इनिंग मधील हा शेवटचा बॉल. यानंतर टॉस केला जाईल. इथे आपण पाहतो या चेंडू पडल्यानंतर फिरकी घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय आणि आता रेफर केले गेले, रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केली, मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने इथे रिव्ह्यू घेतलाय. शेवटचा हा बॉल आपण पाहतोय फेअर असेल की वाईड असेल. धावसंख्या आपण पाहतोय 90 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन रेडी राहायचं आहे. फेअर डिलिव्हरी असेल, डॉट बॉल, षटकाची समाप्ती. हे षटक इथे समाप्त झालंय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 90 धावा आणि 91 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. म्हणजे 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 91 धावा या इशिका स्पोर्ट्स या संघाला चेस करावा लागतील. चला जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिचे सज्ज आहेत सागर सर. ओव्हर टू टॉस बॉक्स. टीम 94 आणि सदान स्मृती या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही आमंत्रित करतोय टॉस करण्यासाठी. चला दोन्ही कर्णधार. मी टॉस करण्यासाठी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री विजयजी तरे साहेबांना आपण आमंत्रित करूया आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करूया. सन्माननीय
तर अध्यक्षांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. KPL असा कौल झालाय आणि आलाय APL, माफ करा, APL आलाय. APL असा कौल झाला होता. तर सन्माननीय अध्यक्षांना विनंती करतोय खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात आणि आपण असं नसतं बाबा अशी मी आपल्याला विनंती करेन. तर या ठिकाणी आपण पाहतोय बघा KPLचे वारे आताच लागायला लागलेत कॉमन प्रीमियर लीगचे, त्यामुळे थोडासा तोंडामध्ये सुद्धा KPL आलं. तर APL असा कौल झाला होता. अनिकेत टॉस जिंकलाय, काय स्वीकाराल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथे बघितलं आपण चेस करणं पसंत आहे. जसं म्हटलं होतं की बेबी को बेस पसंत है और अनिकेत को चेस पसंत है. चेस करताना समोरच्या संघाच्या कितीपर्यंत धावा असणं गरजेचं आहे? आता बघू मॅचच्या हिशोबाने किती बनते कसं काय ते काय ठरलेलं नाही आहे. अचानक मध्ये भयानक प्लॅनिंग. ओके, शुभेच्छा असतील तुम्हाला. चला या ठिकाणी मॅच सुरू होईल. मात्र किरण भुजड, मी मुद्दाम बोललोय कारण की समोरून थोडेसे लक्ष ठेवून आहेत. असो दरम्यान आपण पाहतोय की या पिचवरती कितीपर्यंत धावसंख्या ही सुरक्षित आहे? या सिच्युएशनला 70 डिफेंडेबल आहे. कारण संध्याकाळी हवा थांबेल ना. यस, शुभेच्छा असतील. जास्त वेळ न घेता आपण जाऊया. लगेच टॉस जिंकलेला आहे आणि नक्कीच सदा स्मृती या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय केला. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 91 धावांचं पाठलाग करायचं आहे या दोन्ही बॅटरला. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील इशिका स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. यस, संतोष डावले असतील स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायक एंडला आकाश गोगलदरे याला आपण पाहणार आहोत. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. मान्यवर कक्षामध्ये दिग्गज मान्यवर दाखल झालेले आहेत. विजयजी तरे त्यांच्या सोबतीनं इतर मान्यवर दाखल झालेले आहेत. पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आदिवासी प्रीमियर लीग 2024 मध्ये. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. आमच्या सोबतीनं सचिनजी काळात ॲज अ स्कोरर म्हणून जॉईन झालेले आहेत. वेलकम सचिन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पंचांचा इशारा आलेला आहे परशुराम पाटील सरांचा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल मिस्टर प्रदीप भोईर. तर स्ट्राईक एंडला संतोष डावले असतील. यावेळेस खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाचा अकाउंट ओपन झालेला या एका धावेने. स्वैर मारा करतोय बॉलर प्रदीप भोईर. चांगली बॉलिंग करावी लागेल बॅटरच्या विपक्षामध्ये. बॉलर तयार. षटकातील पहिला बॉल. आता मात्र काय गळ्यामध्ये आतमध्ये अपील केलं तो आउट, परंतु पंचांनी दर्शवलेला आहे इम्पॅक्ट डाऊन द लेग साइड आहे. बॅटला स्पर्श नक्कीच होऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. या एका धावाने ऑफ द मार्क झालेले बॅटर संतोष डावले. सगळी धावसंख्या 2 या अंकावर पोहोचवली गेलेली आहे. धावसंख्या 2 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. भरपूर धावांचं लक्ष असेल. 91 धावा या बनवायच्या आहेत या दोन्ही बॅटरला. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. सुरुवात मात्र चांगली करावी लागेल. प्रदीप तयार. यावेळेस कट केल्या बॉलला चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे कल्पेशच्या माध्यमातून. चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 3 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बघा 3 धावा धावफलकावरती लागल्या संतोष डावळे आणि आकाश गोगरदरे अशी ही सलामीची जोडी आपण पाहतोय. 91 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी संतोष डावले उतरलाय आणि म्हणतोय की हम भी किसी से कम नहीं है. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. ठोकलाय A1 क्वालिटी ब्रँडेड APL षटकार 6.
मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू संतोष डावले यांना आपण नक्कीच भरपूर वर्ष पाहत आलेलो आहोत. जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधून आलेला आहे. ऑन साईडला षटकार अद्यावत केलेला आहे. षटकाराने संघाची धावसंख्येला आकार, संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेलेली आहे. एकंदरीत 9 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र प्रदीप भोईर या बॉलरला कमबॅक करावे लागेल. भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. एकंदरीत या 3 बॉलमध्ये 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार प्रदीप भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला संतोष डावले असतील. जबरदस्त फॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये प्रदीप भोईर. षटकातील 4था बॉल असेल. राईट ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह केला बॉलला हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू पडतोय नो मॅच लहान मध्ये. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. बघा प्रयत्न खूप चांगला केला तिकडे अर्जुन थालगर याने. 4 धावा इथे मिळाल्यात आणि या 4 धावेने धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावत असताना 13 या आकड्यावरती. बघा या अगोदर सचिन कवलेने खूप चांगला झेल पकडला होता आणि त्याच प्रकारे झेल पकडण्याची संधी इथे अर्जुन थालकरकडे देखील होती. नक्कीच पाहायला गेलं तर मस्तामिक स्ट्रोक होता. संतोष डावल्यांची झेल महत्त्वाचा आहे या सिच्युएशन मध्ये. कारण पाहिलं तर जर जिंकायचं असेल फाल्कन फायटर संघाला तर चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस उडवलाय बॉलला सरळ डिपॉझिट केलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. 6 थँक्यू डीजे. बघा गरज होती इथे षटकाराची आणि तो षटकार सुद्धा आलाय. 91चा टार्गेट आहे. 91 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलंय आणि पाहायला गेलं तर अमित सर इथे सुरुवात चांगली केलेली आहे संतोष डावले आणि आकाश गोगलदरे यांनी. बघा या अगोदर आपण जर बघितला टीम 94 कामन या संघासमोर अगदी क्लोज मॅच ते हारलेले आहेत. नक्कीच आपण प्रदीप जर पाहिलं तर प्रत्येक षटकामागे 15ची सरासरी आहे. 15ची सरासरी राखायची आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खेळलाय चेंडूला. चेंडू चाललाय पोमनच्या एरियामध्ये. 6 धावा आणण्यासाठी षटकार. थँक्यू डीजे. बघा अप्रतिम फटका सजल होते संतोष डावले यांनी. बघा ना सूरत देखते ना मुहूर्त देखते. ये तो अपनी टीम की जरूरत देखते. जरूरत होती षटकाराची आणि प्रदीप सर इथे पाहिलं तर षटकार आलाय संतोषांच्या बॅट मधून. बघा पहिल्या षटकात 25 धावा आलेल्या आहेत आणि जो आता रिक्वायर्ड रन रेट जो होता ना तो आता 13च्या घरामध्ये आलेला आहे. आता 13ची सरासरीने येते धावा बनवायच्या येणाऱ्या या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य पालघर तालुक्याच्या आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान जे अध्यक्ष आहेत तरे साहेबांचा सत्कार आपण करतोय आणि विनंती करतोय आमच्या सर्व सन्माननीय सदस्यांना त्यांच्या तसेच अध्यक्षांना त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करणार आहोत. चला या ठिकाणी आपण सन्मान आणि सत्कार करतोय तो म्हणजेच पालघर जिल्ह्याचे आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री विजयजी तरे साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. खूप खूप आभार या ठिकाणी. बघा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहिलं त्यानंतर आमचे सन्माननीय त्यांच्या जोडीला असलेले संदीपजी रोडी साहेबांना सुद्धा विनंती करतोय. त्यानंतर विदेशजी लहांगे सरांना विनंती करेन आणि स्वप्नीलजी बिसे सरांना सुद्धा विनंती करेल सन्मान आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. क्या बात है डीजे.
आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य श्री स्वप्नीलजी भिसे, विजयजी लांगे तसेच सन्मान्य श्री संदीपजी डोडी साहेबांचा सन्मान आणि सत्कार करतो. तोपर्यंत आला रिव्ह्यू बिमर बॉलचा. आपण पाहतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सन्मान्य मान्यवर यांचा सन्मान आणि सत्कार करत असताना या ठिकाणी आपण आलात, बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले शतशः आभार. थँक्यू. धन्यवाद डीजे. या ठिकाणी नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. बिमर बॉलच्या तळली केली होती बॉलरने, कमरेच्या वर चेंडू डिलिव्हर केला होता. आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. फ्री हिट बॉल असेल हा बॉल. स्ट्राईक एंडला संतोष डावले असतील. बॉलर तयार जयदीप. षटकातील पहिला बॉल असेल हा प्रकार. बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल आपल्याला डॉट. कम बॅक करतोय बॉलर जयदीप. बघा पहिला चेंडू नो त्याने टाकला होता, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक इथे होताना दिसलाय जयदीप कोठारी याचा. जबरदस्त बॉलर आहे न्यू स्टार मळवीपाडा या संघाचा. आता आपण पाहतो फॉल्कॉन फायटर्स या संघाच्या माध्यमातून तो खेळतोय आणि या IPL मध्ये पहिलं षटक हाताळतोय. बघा यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. यावेळेस कल्पेश जाधव याच्या माध्यमातून चुकी झालेली आहे. बघा हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय, येणारे चेंडू सांगून जातील. नक्कीच कॅच या मॅच. काय जबरदस्त मॅच. किती चेंडू किती धावांची गरज अजून सुद्धा आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूया क्रिकेट मात्र काय घडतंय. तर 28 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. अभी तो दिल्ली बहुत दूर है. नक्की चांगले प्रयत्न करावे लागतील या दोन्ही बॅटरला. एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला संतोष. जबरदस्त एफर्ट लावतायत मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरता. बॉलर तयार जयदीप. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. कम बॅक करतो या बॉल मध्ये. चांगला बॉलर आहे जयदीप कोठारी. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र चेंडूला सोडून दिलेल्या ऑप्शनच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा आल्या पंचांचा. एकाबंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. खूप चांगलं चेंडू इथे हाताला गेलाय. बघा पहिल्या 2 मॅच मध्ये जर आपण बघितलं तर जयदीप कोठारी याच्यावरती आपण पाहतो बॉलिंग सोपवली गेली होती. इथे आता आपण पाहतो जयदीप वरती बॉलिंग सोपवली गेली. पाहूया कशा प्रकारे बॉलिंग तो करतोय. बघा कामांच्या पंचकृषीतील काही ग्रामस्थ या ठिकाणी आम्हाला दिसतात. मात्र आम्ही आपल्याला या ठिकाणी आमंत्रण अगोदर सुद्धा दिलेलं आहे. तरी सुद्धा सर्व आमचे पंचकृषीतील ग्रामस्थ यांना विनंती की मंचावरती यावं अशी विनंती आहे. तिसऱ्या फॉन्सांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी सर वाईट बॉल असेल मात्र लिगल ऍक्शन. लिगल यस. पुन्हा एकदा जयदीप बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. आता पाहतोय आपण आकाश गोगलदरे आहे तो एक डावखुराचा फलंदाज. पुढचा बॉल यावेळेस उडवला बॉलला आणि पाठवला सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या भेटीसाठी. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट. षटकार 6. बघाय तिचा घेऊन पण माझे पैसे एटले घेऊन पण
बघा हाफ ट्रॅकर बॉल होता, पुलचा फटका खेळला होता, पुल पॉवरफुल होता, सक्सेसफुल सुद्धा झाला आणि वंडरफुल सुद्धा शॉट खेळला इकडे आकाश गोगलदरे यांनी. बघा यावेळेस पाहिलं तर 35 धावा ते स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत आणि आता इक्वेशन पाहतो पण 27 मध्ये 56ची आवश्यकता आहे अमित सर. 56 धावांची गरज असेल अजून सुद्धा सामना जिंकण्याकरता इशिका स्पोर्ट्स या संघाला, परंतु 2 बॅटर आहेत मैदानाच्या शुरुवातमध्ये चांगले संघर्ष त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. बॉलर तयार जयदेव, जबरदस्त बॉलिंग, चांगला कमबॅक केलेला या बॉलवरती. बॉलर जयदीप याने चेंडू जाईल यावेळेला डॉट. छप्पन धावांची गरज असेल अजून सुद्धा सामना जिंकण्याकरता. दोन्ही बॅटर सलामीचे आहेत मैदानाच्या शुरुवातमध्ये चांगले प्रयत्न करत आहेत आपल्या संघाकरता. 26 बॉलचा खेळ बाकी, 56 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. बॉलर असेल बॉलिंग ट्रॅकवर जयदीप कोठारी. हाफ टकर बॉल फोर्स केला, बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. बघा फोर्स केलं होतं चेंडूला, ताकद झोकली होती या फटक्यामध्ये आणि पाहतोय चेंडूला सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं गेलंय. खूप चांगला फटका. आता 25 बॉल बाकी आहेत आणि 25 बॉलमध्ये 50 धावींची आवश्यकता आहे. बघा दुसरं षटक मार्गस्थ आहे. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. काय जबरदस्त सुरुवात इशिका स्पोर्ट्सच्या संघाची झालेली आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, प्रॉपर बॅट मध्ये बॉल आला नाहीये, चेंडू जाईल शॉर्ट लेगला. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या एकंदरीत 42 अंकावर पोचली गेलेली आहे. आता मात्र 24 बॉलचा खेळ बाकी असेल. एकंदरीत 49 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता इशिका स्पोर्ट्स या संघाला. नक्कीच आता पाहिलं तर 24 मध्ये 49 धावांची आवश्यकता आणि इथून आता कमबॅक करावं लागेल. पाहतो आपण गोलंदाज संघाला, कारण कल्पेश सापटेसारखा एक गोलंदाज आहे जो महत्वाचा गोलंदाज आहे, त्याने अजून सुद्धा एकही षटक टाकलं नाहीये प्रदीप सर. दर्शन सध्या तरी कंपॅरिझन जर आपण बघितलं तर फॉल्कॉन फायटर्स या संघाच्या 28 धावा होत्या. इथे इशिका स्पोर्ट्स संघाच्या 42 धावा आहेत. म्हणजे भरपूर मोठा फरक इथे जाणवतोय इशिका स्पोर्ट्स आणि फॉल्कॉन फायटर्स या 2 संघांमध्ये. बघा आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती अशी गहन अशी चर्चा केली जाते आणि आमचे अजून एक कमेंटेटर विजय भोये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. चर्चेमध्ये सामील झालेत. जयेश डुकले, स्टायलिश पासनाट काजूपाडा म्हणून आपण पाहतोय त्यांना. त्यानंतर पालघर तालुक्याचे आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजयजी तरे आपण पाहतोय फेममध्ये. बाबूदादा महाली, सन्मान्य वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री रघुनाथजी जोगारी साहेब. आणि आपण आता जर आलो मैदानाच्या बाजून जर वळलो तर थोडासा पुढे आहे तो म्हणजे इशिका स्पोर्ट्स संघ. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर नक्कीच एक रोमांच प्रेक्षकांना हवा असतो. नक्कीच नक्कीच आता पाहायला गेलं तर प्रदीप भोईर होतोय. हे तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रदीप यांच्याकडे कॅलिबर आहे. सातत्याने चांगली कामगिरी केली आहे या क्रिकेटच्या पटलावरती, परंतु आता स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी आहे, कारण संघ पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये आहे. यावेळेस बघा हाफ ट्रॅक होता, कटचा फटका, पॉइंटच्या डोक्यावरून यावर जातो चेंडू, एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 4 धन्यवाद विजय, धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चाललेली आहे. या APL मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. संघाची धावसंख्या 46 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एकही विकेट डाऊन झालेली नाहीये या संघाची. इशिका स्पोर्ट्स संघाची 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संघर्ष करतोय बॅटर आकाश, त्याच्या सोबतीनं संतोष असेल. चांगली बॅटिंग अशाच पद्धतीने चालू राहिलं तर नेट रन रेटवरती इफेक्ट पडताना दिसेल. दर्शन जर आपण पाहिलं नक्कीच नक्कीच पाहिलं तर नेट रन रेट इफेक्ट करेल, कारण शेवटची मॅच याच्यानंतर महत्वाची असेल. कारण इथून पाहिलं तर इशिका स्पोर्ट्स हा संघ पाहतो आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतोय, परंतु आता इथे पाहिलं तर अस्तित्व इथे टिकवायचं असेल तर फायटिंग फाल्कन्स संघाला चांगली कामगिरी करावी लागेल.
बघा तरी आकाश गोगरदरे खूप चांगली फलंदाजी करतोय, समजदारीने क्रिकेट खेळतोय. चौकार षटकार तर येत आहेत, माझा सिंगल डबल देखील ते घेत आहेत. धावसंख्या झालेली 48, अजूनही 22 बॉल बाकी आहेत आणि 22 बॉलमध्ये 43 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. यावेळेस सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि पहिली विकेट डाऊन होईल. आकाश गोगलदरे बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. बघा Sanjay, Thoda Sanjay, Thoda Sanjay, बघा महत्वाची विकेट्स ते डाऊन झालेली आहे. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय प्रदीप भोईर याने. आवश्यकता होती विकेटची आणि ती विकेट्स त्यांनी मिळवलेली आहे. मात्र नव्याने बॅटर इन झालाय विशाल इंगले. त्याच्या नावाप्रमाणे त्याने विशाल फलंदाजी केली होती. या अगोदरच्या मॅचमध्ये अर्धशतक ठोकलंय APL मध्ये विशाल इंगले याने आणि तो फलंदाज आता खेळपट्टीवरती येताना दिसतोय. नक्कीच प्रदीप सर मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. किल्ला तर लढवला होता, परंतु शेवटच्या मुवमेंटवरती पाहिलं तर थोडंसं माघारी पडला होता. परंतु आता नव्याने सुरुवात करायची आहे आणि नव्याने सुरुवात करताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर विशाल यांना चांगली कामगिरी करावी लागेल या खेळपट्टीवरती. नव चैतन्य, नव जग नक्की जिंकायचं असेल तर चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. विशाल इंगले या खेळाडूला स्टॅकिंग एंडला असेल विशाल इंगले. हा प्रकार बॉल मिस टाइम स्ट्रोक, जास्त उंची, अंतर कमी, फलंदाज बाद. सुंदर झेल कंप्लीट केलेला भावेश ठाकरे याने. विकेट डाऊन. थँक्यू विजय. बघा महत्वाची विकेट होती विशाल यांची. विशाल जर खेळपट्टीवरती उभे असते तर नक्कीच इथे धावा कुठेतरी कमी पडल्या असत्या. या ज्या 41 धावाची गरज आहे संघाला जिंकण्यासाठी. परंतु आता न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्कवरती येताना रुपेश परेड न्यू बॅटर इन आपण पाहतोय. परंतु एका बाजूने पाहिलं तर संतोष डावलेसारखा एक आक्रमक फलंदाज ज्याच्या बॅटवरून षटकार चौकांची आतिषबाजी, जो 7 चेंडूमध्ये 24 धावावरती खेळतोय वैयक्तिक, तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. बघा सध्या तरी बॉलर हॅट्रिक वरती आलाय प्रदीप भोईर. ते बघा मिस्टामिंग झाल्या, मात्र भावेश पासून चेंडू दूर आहे. भावेश 1 बाउन्स चेंडूला कॅरी करेल. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव ही कंप्लीट झालेली आहे आणि या एका धावेने धावसंख्या आता 49 या आकड्यावरती. 49 रन्स ऑन दी बोर्ड. 2 विकेट गमावल्यात. हे तिसरं षटक मार्ग असतंय. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. प्रदीप भोईर. नक्कीच शेवटचा बॉल मिस्टामिंग. हा कॅच महत्वाचा आहे. झेल होईल का? परंतु बघा चेंडू पाहतोय आपण नॉनस्टॉप बाउंड्री लाईन जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. पाहतो मिडॉन मध्ये हा चेंडू पडला होता आणि शतरक्षक पाहिले तर 2 शतरक्षक होते परंतु दूर होते. त्याच कारणास्तव पाहिलं तर सेफ मध्ये हा चेंडू पडला आणि एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. जीवाची आकांक्षा करत धावत होता नक्कीच भावेश ठाकरे, परंतु त्याच्यापासून थोडासा दूर चेंडू पडला होता. नो मॅच लँडला चेंडू डिलिव्हर झाला होता. सगळी धावसंख्या एकंदरीत 50 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 18 बॉलचा खेळ बाकी असेल जिंकण्याकरता. 41 धावांची गरज असेल प्रदीपजी. बघा सध्या आपण कंपॅरिझन जर बघितलं दोन्ही संघांमध्ये तर फाल्कॉन फायटर्स 38 धावा त्या 2 विकेट्स त्याने गमावल्या होत्या. इशिका स्पोर्ट्स 50 धावा 2 विकेट्स गमावल्यात. 12 धावेने थोडासा पुढे आहे. म्हणजे कारण कमबॅक तर झालेला आहे इशिका स्पोर्ट्स या संघाचा. आता फाल्कॉन फायटर्स या संघाला जर कमबॅक करायचं असेल तर विकेट्स ह्या फार महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण सध्या तरी चांगली धावसंख्या ही धावफलकावरती उभारलेली आहे आणि आता सध्याचा रिक्वायर रेट जर बघितला आपण 13चा आहे. 13च्या सरासरीने इथे आता आणखीन धावा बनवायच्या आहेत. एक सूचना आहे जेणेकरून सर्वांनी ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकायला हवी. तर नागले ते चिंचोटी या विभागातील वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे जेवढे संघ आहेत त्या संघाच्या कर्णधाराला उद्या या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे.
वसई तालुका आदिवासी प्रीमियर लीग ही आपली सर्वांचीच आहे. मात्र इतर संघांना सुद्धा बोलवलं असतं संघांच्या कर्णधारांना, मात्र थोडंसं लांब पडेल. आलं तर काय मोस्ट वेलकम असेल. मात्र इकडचे जे खेळाडू असेल त्यांना सुद्धा विनंती आहे की कृपया करून उद्या उपस्थित दाखवायची आहे. भावेश ठाकरे दोय. भावेश ठाकरेचा वेगवान चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाही आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. कल्पेश आलाय तिकडनं वेगाने. बघा चेंडूला पकडले गेले तोपर्यंत एक धाव इथे घेण्याची संधी होती. धावसंख्या आता 51 या आकड्यावरती. इकडे आपण पाहतोय मॅच थोडासा फसताना दिसतोय, कारण आता रिक्वायर रन रेट जर आपण बघितला 14.12 पाहायला मिळतोय. 91 धावांचं टार्गेट आहे. 51 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजून मॅच जिंकण्याकरता 17 चेंडूमध्ये 40 धावा या बनवायच्या आहेत. भावेश ठाकरे लेफ्ट आर्म अर्ध विकेटचा मारा, राऊंड विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि रुपेश परेड हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. स्लॉट मध्ये हा चेंडू होता. आदरणीय सन्मान्य रोहिदासजी कानात यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतोय. रोहिदासजी कानात ओटो कमेंट्री बॉक्स. बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि पॉवर जनरेट केलंय रुपेश परेड याने. काय जबरदस्त स्ट्रोक खेचलाय. चेंडूला सरळ पाठवून दिलं. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सरळ 6 धावांकरता. तिकडे बघा एक प्रेक्षक बसले, त्यांनी चांगला झेल पकडलाय मैदानाच्या बाहेर. 57 धावा धावफलकावरती. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. इथे बघा बॅटचा एज लागलाय निलेश आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो बघा खूप चांगला झालाय, मात्र सुरक्षित पोहोचलाय तिकडे संतोष डावले हा फलंदाज. डेंजर एंडला नक्कीच तो धावत होता आणि निलेश सांबरेचा चांगला थ्रो झालाय. कमबॅक केलंय भावेश ठाकरेने. षटकार लागल्यानंतर अजून आपण पाहतोय 15 बॉलमध्ये 34 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा आणखीन एक धमाका रुपेश परेडच्या बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड APL षटकार 6. प्रेशर रिलीज करणार षटकार आपण पाहिला. रुपेश ह्याच्या बॅट मधनं येतोय. ओव्हरपिच बॉलच्या तळी केली होती बॉलरने भावेश याने, आणि त्या बॉलला नक्कीच पाहिलं तर नक्कीच लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलेला बॅटरने रुपेश याने चेंडूला पाठवतोय लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. हेलो हेलो देवी प्रसाद घर पर है. बघा षटकार आलाय. आता 14 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 14 चेंडूमध्ये आता 28 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 63 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे बघा बॅटचा कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये केलंय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. चेंडूला उचलेल फेकील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता 65 या आकड्यावरती 65. 65 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 13 बॉलमध्ये अजूनही 26 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा इथे आता कमबॅक होताना दिसते आपल्याला. ते म्हणजे इशिका स्पोर्ट्स या संघाचं प्रेशर टाकला होता प्रदीप भोईर याने, मात्र कमबॅक केलं या षटकामध्ये. इथे बघा खूप चांगला फटका केलाय. खाली क्षेत्र आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रातून सरळ 4 धावांकरता APL चौकार 4. धावसंख्या झालेली आहे 69. 69 धावा धावफलकावरती. बघा शरीरावरती हा चेंडू हाताला होता आणि काय जबरदस्त फटका देखील केलाय आणि सरळ हा चेंडू आपण प्रेक्षकाच्या भेटीला पाठवला गेलाय. भावेश ठाकरेचं हे षटक थोडंसं महागडं ठरलेलं आहे. थोडंसं नाही तर भरपूर महागडं ठरलेलं आहे. 12 बॉलमध्ये अजूनही 22 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आता सरासरी जर बघितली तर 11ची सरासरी इथे ठेवायची आहे या 2 षटकांमध्ये. भावेश याने नक्कीच भरपूर धावा खर्च केल्या होत्या आपल्या या 6 बॉलमध्ये. एकंदरीत 19 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु
आता मात्र कमबॅक करावे लागेल या ओव्हरमध्ये. कल्पेश सापटे हा बॉलर बॉलिंग ट्रॅक सज्ज होईल. 12 बॉलचा खेळ बाकी असेल जिंकण्याकरता. 22 धावांची गरज. डिफेंड करावे लागतील बॉलर कल्पेश याला. बॉलर तयार. षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राईक एंडला संतोष डावले असतील. इन्फॉर्म बॅटर आहेत. आता मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला सोडून दिलेल्या बॅटरने. चेंडू जाईल यावेळेला डॉट. बघा पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता फॉल्कॉन फायटर्स या संघाला जिंकायचा असेल तर निर्धाव चेंडू विकेट्स घेणं फार महत्त्वाचं आहे. चेंडूला ऑन साईडला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण झाले बघा. चांगला थ्रो देखील झालाय. ईमेल प्रमाणे हा थ्रो झालाय. कल्पेश सापट्याच्या हातामध्ये चेंडूला पकडलं गेलं. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. धावसंख्या आता 70 या आकड्यावरती. 70 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉलर तयार. कल्पेश पुढील बॉल असेल. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख कॅच आणि फलंदाज होईल बातो म्हणजे रुपेश परेट. बॅक टू द पवेलियन गॉन. बघा कल्पेश होते तिकडे. कल्पेश जाधव आणि जबरदस्त झेल पकडलाय. एक क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं निघून जाईल. मात्र ऐनवेळी त्याने जंप घेतली. उडी घेतली आणि हा झेल त्याने ते पकडलाय. बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती हा दाखवला जातोय. कल्पेश जाधव तिकडे आले होते आणि आपण पाहतोय चांगला झेल पकडलाय. खूप चांगला झेल. फलंदाज ठरतोय फेल. नक्कीच पार्टनरशिप ब्रेक केलेला आहे बॉलर कल्पेश याने. रनिंग कॅच पकडलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने कल्पेश जाधव या खेळाडूने. पार्टनरशिप नक्कीच भेदून काढलेले या बॉलरने. आता मात्र कमबॅक केलेला आहे फाल्कॉन फायटर या संघाने. या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर कल्पेश सापटे. अप्रतिम दर्जा या खेळाडूचा आपण पाहत आहोत. तर नवीन बॅटर नितेश टोकरे एंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. डॉट चेंडू खेळून काहीच फायदा होणार नाहीये. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बघा चांगला चेंडू ते हाताळलाय कल्पेश सापट्याने. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केलाय. मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. आता मॅच थोडासा आता कठीण होताना दिसतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा बॉल असेल वाईट. वाईट बॉल. वाईट बॉलची नोंद झालेली आहे. आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावलेली आहे. ती म्हणजे 71 या आकड्यावरती 71. कल्पेश यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॅटची एज. चेंडू जाईल शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 72 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. चांगले प्रयत्न करतायत दोन्ही हे बॅटर. संतोष असतील स्टॅकिंग एंडला. बघा आता 8 बॉल बाकी राहिलेत आणि 8 बॉलमध्ये 19 धावा. निर्णायक षटक ठरताना दिसते आपल्याला. कल्पेश सापटे असं 72 धावा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताळलाय. खूपच बाहेर हाताळलाय. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. 73 73 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आता लागले जात आहेत. स्ट्राईक वरती पाहतो आपण संतोष ढावले आला. कल्पेश इथे बघा खूप चांगला स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. भावेश चेंडूच्या खाली येतोय. मात्र भावेश कडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. बघा पहिल्या 4 बॉलवरती भरपूर काही कमावलं होतं आणि ते सर्व काही 5व्या बॉलवरती गमावलंय. इथे पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांनी सांगितले की हा बॉल देखील वाईट आहे. या ठिकाणी आता आपण पाहतोय 80 आकड्यावरती 80 धावा धावफलकावरती उपस्थित झालेत आदरणीय सन्माननीय कृष्णाजी लोखंडे यांचं खूप खूप स्वागत. ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत पोमनचे, त्यांचं खूप खूप स्वागत. 7 बॉल 11 धावींची आवश्यकता आहे अजूनही मॅच जिंकण्याकरता. इथे बघा मिस्टामिंग झालाय. भावेश ठाकरे येतोय चेंडूच्या गाडी. झेल पकडलाय. सहज सोपा झेल इथे पकडला गेलाय. बघा 22 धावांची आवश्यकता होती. 11 धावा इथे खर्च केल्यात.
ते म्हणजे कल्पेश सापट्याने आणि एक विकेट देखील मिळवलंय ती म्हणजे संतोष डावले याची. कमबॅक झाला आता फॉल्कॉन फायटर्स या संघाचा. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता अजूनही 11 धाबींची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 धाबा. 6 बॉलचा खेळ बाकी, 11 धावांची गरज. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना जिंकू शकतो, परंतु ते वाकवण्यासाठी पाहावं लागेल कोणता संघ सरस कामगिरी करेल. आपण पाहणार आहोत या एका ओव्हरमध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी, 11 धावांची गरज. नवीन बॅटर इंटरव्ह्यू मध्ये आतमध्ये इशिका स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून परशुराम मोकाशी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. तर त्याच्या सोबतीनं असेल नितेश टोकरे. परशुराम अँड नितेश हे 2 बॅटर असतील. 6 बॉलचा खेळ बाकी असेल, 11 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. इशिका स्पोर्ट्स या संघाला आपण पाहणार आहोत कोणता संघ चांगली कामगिरी करणार आहे या ओव्हरमध्ये. कोणता संघ विजय होईल, कोणत्या संघाचा पराभव नक्कीच होणार आहे आपण पाहणार आहोत या 6 बॉलमध्ये. या अगोदर जर आपण बघितला तर 6 चेंडूमध्ये 10 धावेंची आवश्यकता होती आणि या 5 धावेने इशिका स्पोर्ट्स हा संघ पराभूत झाला होता. इथे आता 6 बॉलमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. संघ दुसरा आहे, बॅटर दुसरे आहेत आणि 11 धावा इथे बनवायच्या आहेत. शेवटचं षटकार करण्यासाठी निलेश आलाय. निलेश सांबरे आयकॉन खेळाडू आहे, आयकॉनिक कामगिरी करावी लागणार आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण बिग हिटर विध्वंसक फलंदाज नितेश टोकरे याला. पहिला बॉल खेळण्यास सज्ज. पहिला बॉल फक्त दिशा देण्याचं काम केलं. डीपमध्ये शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि इथे काय घडलंय बघा, गॅदर करू शकलेला नाही आहे. थ्रो थोडासा अपुरा झाला आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे आलेली आहे. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे अजूनही मॅच जिंकण्याकरता. बघा एक क्षण असं वाटलं होतं की इशिका स्पोर्ट्स हा सामना सहजरित्या जिंकेल, मात्र आता थोडासा अवघड झालाय त्यांच्या संघासाठी. 5 बॉल 10 धावेंची आवश्यकता. बघा आता इशिका स्पोर्ट्स या संघाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर हा मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल संपर्क नाही आहे. निर्धाव बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. आता 4 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 10 धावेंची आवश्यकता आहे. 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. काटेकी टक्कर, जबरदस्त मॅच मात्र टाईट झालेली आहे. कोणत्याही संघाच्या बाजूने सामना जिंकू शकतो. यस प्रदीपजी. आणि पाहतोय की इशिका स्पोर्ट्स या संघाला हा मॅच जिंकणं फार अनिवार्य आहे. हा सामना जर जिंकतायत तर नेट रनच्या सहाय्याने ती कुठेतरी पॉईंट टेबलवरती वरती येऊ शकतायत आणि आज कुठेतरी 2 संघ हे क्वालिफाय होणार आहेत. फुल टॉच चेंडू ऑन साईडला फटका केला. शतरक्षक आहे तिकडे. फक्त एकच धाव मिळणार आहे. बघा जास्त काय मिळणार नाही, एकच धाव. आता 3 बॉल बाकी आहेत आणि या 3 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता. बघा पुन्हा एकदा अडचणी वाढल्यात, प्रेशर वाढलंय इशिका स्पोर्ट्स या संघावरती. नितेश टोकरे आहे आपण पाहतो या स्ट्राईक वरती. ते बघा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. कम बॅक केलाय. बघा या अगोदर कल्पेश सापट्याने चांगली बॉलिंग केली. संतोष डावले याला त्याने तंबूचा रस्ता दाखवला आणि आता निलेश सांबरे आयकॉन खेळाडू आयकॉनिक कामगिरी करत असताना आता 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. या बॉलवरती एखादा मोठा फटका मारावा लागणार आहे. मोठा फटका येईल का? चेंडू हवेमध्ये आहे आणि A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. या फटक्याची आवश्यकता होती आणि तो फटका आलाय नितेश टोकरेच्या बॅट मधून. आता 1 बॉल बाकी आहे आणि 1 बॉलमध्ये 3 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. अजून एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. बघा इकडे आणखी एक मोठा फटका मारावा लागणार आहे नितेश टोकरे याला. 1 बॉल 3 धावेंची आवश्यकता. बघा 2 धावा जर आल्या तर सुपर ओव्हर होईल. बघा 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर आणि चौकार आला तर मॅच जिंकेल, षटकार आला तर मॅच जिंकेल, मात्र डॉट आला तर फाल्कॉन फायटर्स हा संघ जिंकू शकतो. 1 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता. या बॉलवरती काय घडेल? 3 धावा येतील, 2 धावा येतील की 4 धावा येतील? पाहूया. नितेश टोकरे ऑन स्ट्राईक. इथे बघा मिस्टामिंग झाला. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. कदाचित APL मध्ये आपल्याला पहिला सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? यस,
APL मध्ये पहिला सुपर ओव्हरचा सामना आता आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बघा 2 धावा आल्यात. बघा कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये आणि आपण पाहतोय निलेश स्वतः तिकडे गेले, चेंडूला पकडला आणि यष्टांवरती लावला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. स्कोर इज लेवल. मॅच टाय झालाय आणि आता हा सामना सुपर ओव्हर मध्ये गेलेला आहे. बघा आता इथे पुन्हा इशिका स्पोर्ट्स या संघाला बॅटिंग करण्याची संधी मिळणार आहे आणि फॉल्कॉन फायटर्स या संघाला क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळणार आहे. चला आपले 2 बॅटर हे रेडी ठेवायचे जे चला 3 बॅटर तुमचे रेडी ठेवायचे आहेत. 3 बॅटर तुमचे रेडी ठेवायचे आहेत. 2 विकेट जर तुमच्या पडल्या तर ऑल आउट समजला जाईल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक गोलंदाज हा ठरवायचा आहे. एक गोलंदाज कुठला असेल तर पहिला सुपर ओव्हरचा मॅच या आदिवासी प्रीमियर लीग 2026 चा आपल्या समोर आम्ही घेऊन येतोय. थोडासा आहे इंतजार, थोडासा आहे अवधी, थोडासा आहे वेळ. मात्र तोपर्यंत जाऊया DJ महेंद्र यांच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत आणि तोपर्यंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतील. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. चला 3 मॅच आपल्याला खेळायचं आहे. यस 3 फलंदाजांची नावं आम्हाला द्यायची आहेत. दोन्ही संघांनी जेव्हा फलंदाजीला येईल त्याच्या अगोदर किंवा मग मॅच सुरू होण्याच्या अगोदर द्यायची. बघा निलेश सामन्याचा हा लास्ट ओव्हर दाखवला जातोय आपल्याला. लक्षात घ्या दोन्ही संघांनी 3 फलंदाजांची नावं आम्हाला आताच द्यायची आहेत आणि गोलंदाजाचं नाव सुद्धा. कॅप्टनना विनंती असेल 3 फलंदाजांची नावं, एक बॉलरचं नाव, जो षटक हाताळेल त्याची नावं आम्हाला या ठिकाणी 4 खेळाडूंची नावं आत्ताच या ठिकाणी मंचांकडे द्यायची आहेत. चला लगेच या मैदानाच्या बाहेर या. कॅप्टन इथे आपल्याकडे. चला घाई करायची विनंती असेल. किरणजी माळी आपणास विनंती आहे आपल्या कॅप्टनला लगेच पाठवून द्यायचं आहे. थोडीशी घाई करा. कल्पेशी सापटे आपण देखील या. आपण पाहतोय की हा सामना सुपर ओव्हर मध्ये गेलेला, मॅच टाय झालाय आणि आदिवासी प्रीमियर लीग 2026 चा हा पहिला मॅच इथे टाय झालाय. बघा सुपर ओव्हरचं षटक कल्पेश सापटे हाताळणार आहे. कल्पेश सापटे पहिलं षटक हे हाताळणार आहे. बघा 3 बॅट्समनची नावं आलेत. बॅट्समन उतरलेत देखील. संतोष डावले आणि आकाश घोगरदरे. चला फील्ड सेटअप करून घ्या. फॉल्कॉन फायटर या संघाला मी विनंती करणार आहोत. चला आपण पाहतोय आकाश घोगरदरे, संतोष डावले आणि विशाल इंगले हे 3 फलंदाजी नावं आलेली आहेत आणि आपण पाहतोय कल्पेश सापटे हे षटक हाताळणार आहे. त्यानंतर कल्पेशच्या संघामधून आपल्याला बॅटर पाहायला मिळतील. निलेश, अक्षय आणि कल्पेश आणि अनिकेत महाळी हा बॉलर आपल्याला पाहायला मिळणार आहे इशिका स्पोर्ट्स या संघाकडून. चला घाई करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. आकाश घोगरदरे आणि संतोष डावले. एक मॅच अजून आपल्याला खेळायचा. लक्षात घ्या काही जबरदस्त सामना झालाय. 90 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. 91 धावांचं टार्गेट आणि इशिका स्पोर्ट्स या संघाने देखील इथे 90 धावा धावफलकावरती लागलेला आहे आणि हा पहिला सुपर ओव्हरचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. स्ट्राईक वरती सध्या तरी आपण पाहतोय आकाश घोगरदरे आला, तर नॉन स्ट्राईक एंड वरती संतोष डावले. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. आपण पाहतोय
हे सुपर ओव्हरचा षटक हाताळण्यासाठी कल्पेश. चला घाई करायच्या विनंती असेल. कल्पेश राईट आर्म, पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न पॉवरफुल झालेला नाही. डीप मध्ये शतरक्षक आहे तिकडे अजय हांडवा चेंडूला उचलेल फेकेल, तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. आणि आता संतोष डावले हा स्ट्राईक वरती आहे. आणि सध्या तरी सिच्युएशन जर आपण बघितली तर उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडीशी लाभदायक ठरू शकते, कारण हवेचा वेग हा त्याच्यासाठी लाभदायक आहे. आणि संतोष डावले बिग हिटर आहे, तो स्ट्राईक वरती आला. एक धावी धाव फलकावरती लागली आहे. सुपर ओव्हरचा हा सामना आपण पाहतोय. नक्कीच नक्कीच सुपर ओव्हरचा सामना होतो. पहिल्या बॉलवरती प्रदीप सर 1 रन आलेली आहे. आणि इशिका स्पोर्ट्स या संघाला पाहायला गेलं तर इथून 5 चेंडूत कमीत कमी 20 धावा बनवाव्या लागतील. दुसरा बॉल कल्पेश सापटे यांचा यावेळेस उडवलाय, स्लॉट मध्ये होता आणि बॉलला सरळ पाठवलाय आमच्या पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय संतोष डावले यांच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. 6 बघा, संतोष डावले याला सलामीला पाठवलंय, ज्याने 33 धावा बनवल्यात या इनिंग मध्ये. आणि त्याला सलामीला पाठवला आणि सलामीला गेल्यानंतर एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून आलेला आहे. षटकार ठोकलाय. धावसंख्या 7 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतो 4 बॉल बाकी आहेत या इनिंग मध्ये. इथे बघा फसवाय चेंडू टाकलाय, फिंगर रोल केले त्या बॉलवरती. गती देखील कमी दिली आहे कल्पेश सापट्याने. नक्कीच नक्कीच पाहायला गेलं गती कुठेही दिली जात नाहीये यावेळेस बॅटर संतोष डावले यांना. गती थोडीशी काढून घेतली होती, त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅट थोडीशी अगोदर फिरली संतोष डावले यांची. इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. भावेश ठाकरे येतो चेंडूच्या खाली आणि भावेश ठाकरे पकडतो झेल. संपलाय संतोष डावले याचा खेळ. विकेट क्रमांक 1. आता बघा संतोष बाद झाला. आता विशाल इंगले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसेल. धावसंख्या झालेली आहे 7, बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विशाल इंगले इन होताना दिसेल. विशाल कशी कामगिरी करेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे. नक्कीच नक्कीच प्रदीप सर पाहायला गेला तर तो सामना विशालांना आठवावा लागेल, जिथे त्यांनी 50चा जो पल्ला पार केला होता, 50 वैयक्तिक धावा बनवला होता, ती पारी त्याला आठवावी लागेल. आणि आता पहिलं तर शेवटच्या 3 बॉलवरती तशी पारी खेळावी लागेल, कारण संघ पाहिलं थोडंसं बॅकफूटवरती गेलाय. फ्रंटफूटवरती आणायचं असेल तर या 3 बॉलवरती 3 मोठे फटके खेळावे लागतील विशाल इंगले यांना. 2 मोठे फटके मारावे लागतील विशाल या बॅटरला. शॉर्टम पोल पॉवरफुल चेंडू होतोय मैदानाच्या बाहेर. गोल प्रेक्षकांच्या भेटीला ठोकलाय हा षटकार. 6 या षटकाराने धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलेली आहे. 13 धावा धाव फलकावरती. बघा ऑफस्टम्पच्या बाहेरून हा चेंडू खेचून घेतलाय. चाबूक शॉट, काय फटका खेचलाय विशाल इंगले याने. धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे कल्पेश. शेवटचा बॉल पाहायला आपण थोडंसं नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळते इकडे. काय होते, काय घडते, काय बिघडते. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. व्हाईट +1 इथे मिळतात 2 धावा. प्रदीप नशिबाच्या 2 धावा इथे स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. बघा 2 धावा घेतल्यात आणि या स्ट्राईक देखील रोटेट झाली. कदाचित विशाल जर स्ट्राईक वरती राहिला असता आणखीन एखादा मोठा फटका पाहायला मिळू शकला असता, कारण ऍडव्हान्टेज आहे. हवेचा वेग देखील उजव्या हाताच्या फलंदाजाला लाभदायक ठरतोय या संध्याकाळच्या सत्रामध्ये. शेवटचा एक बॉल. नक्कीच पाहिलं तर आता शेवटचा बॉल असेल. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे. अर्जुन थालकर चेंडूच्या खाली आणि अर्जुन कडून होते चुकी. बघा एक धाव झाली. चुकीला या क्रिकेटच्या पटलावरती माफी नाहीये. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत आणि बघा 2 धावेवरती समाधान मानू लागते बॅटर आकाश गोगोलदे यांना.
बघा उजव्या हाताचा फलंदाज कदाचित स्ट्राईक वरती राहिला असता, कदाचित एखादा मोठा फटका पाहायला मिळू शकला असता. मात्र 2 धावा आल्या. या 2 धावेत धावसंख्या झालेली आहे 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 18 धावा आता 6 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. 6 बॉल 18 धावा मॅच जिंकण्याकरता. नक्कीच आता पाहिलं तर प्रदीप सिच्युएशन थोडीशी इव्हन स्टिव्हन झालेली आहे. कारण पाहिलं तर 6 मध्ये 18 थोडीशी डिफिकल्ट धावा आहेत या संध्याकाळी 17 मध्ये. तेवढ्या पण डिफिकल्ट नाहीयेत, कारण उजव्या हाताच्या फलंदाजाला आपण पाहतोय थोडासा लाभ मिळू शकतो या मैदानावरती. ॲडव्हान्टेज आहे, कारण हवेचा वेग थोडासा वाढला गेला आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि या मैदानामध्ये आपण जर बघितलं संध्याकाळचं सत्र असतं किंवा दुपारचं सत्र असतो, उजव्या हाताच्या फलंदाजाला नक्कीच ॲडव्हान्टेज असतो. भरपूर धावा नक्कीच बॅटिंग करताना आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेले आहेत, बनताना पाहिलेले आहेत. उजव्या हाताच्या बॅटरला नक्कीच संधी असेल, कारण वाऱ्याचा वेग आपण जर पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेकडून ऑनसाईडच्या दिशेने वारा हा वाहत आहे. तर नक्कीच राईट हँडर बॅटरला तो लाभदायक ठरू शकतोय. दर्शनजी, आपण काय म्हणाल या दुसऱ्या डावाबद्दल? बघा इथे पाहिलं तर फाल्कन फायटर्स या संघाचा विचार करण्यात आला तर ही मॅच त्यांच्याकरता महत्त्वाची आहे. इथून त्यांचं भवितव्य या टुर्नामेंटमध्ये या APL मध्ये नक्कीच साबूत ठेवण्याचं काम यावेळेस करावं लागेल. बघा त्यांचं डोअर डाय आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य श्री कृष्णा पांडुरंग माळी साहेबांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या जोडीला सन्मान्य श्री रोहिदासजी माळी, जयरामजी माळी तसेच ओमकार माळी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आपण उपस्थिती ही लाभणार आहे. त्यांच्या जोडीला महाराष्ट्र पोलीस दलाचे काही सहकारी असतील. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन तर होणारच आहे. मात्र दरम्यान सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पुढील समालोचन. बघा इशिका स्पोर्ट्स या संघासाठी डोअर डाय हा सामना जर जिंकले तर ते कदाचित क्वालिफाय होऊ शकत आहेत. क्वालिफाय तर होऊ शकतात, परंतु शेवटचा सामना बघण्यासाठी ते नक्कीच उत्सुक असतील. कारण शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा टीम 94 कामाने सदानंद स्मृती 9192 ची मॅच आहे. कारण इथून जर सदानंद स्मृती 9192 हा सामना शेवटचा सामना जर जिंकले तर नक्कीच नेट रन रेटवरती ही मॅच डिसाईड केली जाईल. नक्कीच त्या सामन्यामध्ये देखील प्रेक्षकांना मजा येणार आहे. सदानंद स्मृती आणि टीम 94 कामन तो मॅच देखील खूप चांगला रंगणार. सध्या तरी हा मॅच खूप रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इशिका स्पोर्ट्स आणि फाल्कॉन फायटर्स. बघा 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 18 धावा बनवायच्या आहेत. या 18 धावा नाही तर 2 पॉइंट आहेत. 6 बॉल आणि 18 धावा. पहिला बॉल ऑन साईडला रुपेश. बघा रुपेश थोडासा पुढे गेला होता. बघा थोडासा मागे जर राहिला असता कदाचित चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं निघून जाऊ शकला असता. चांगला शतरक्षण झालं. 1च धाव आलेली आहे. आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. बघा आपण ऑन स्क्रीन सुद्धा पाहू शकतात चांगलं शतरक्षण केलं यावेळेस रुपेश परड यांनी. परंतु पाहतोय पण पुन्हा एकदा अनिकेत महाले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस अक्षयसाठी बघा थोडंसं फिंगर रोल केली होती, गतीमध्ये थोडंसं फरक परिवर्तन केलं होतं गोलंदाज अनिकेत महाले यांनी. बघा स्लोअर वन टाकलाय, गती परिवर्तन, फिंगर रोल केलेत आणि लेफ्टी बॉलरला जो नॅचरल स्विंग मिळत असतो तो स्विंग त्याला मिळाला आहे. स्विंग झालाय बॉल. इथे बघा आता बॅट स्विंग झालाय. यागोदर बॉल स्विंग झाला होता, आता बॅट स्विंग झालाय आणि चेंडूला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांकरता 7 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये अजून मॅच जिंकण्याकरता 11 धावेंची आवश्यकता आहे. जबरदस्त 11 धावा अद्यावत केला होता बॅटर अक्षय याने. चेंडूला पाठवलं होतं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेशर रिलीज करणारा फटका आपण पाहिला अक्षय याच्या बॅटमधनं येताना दिसतोय. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 11 धावांची गरज असेल. नक्कीच आता प्रदीप सर पाहिलं गेलं तर हा चेंडू महत्वाचा असेल. या चेंडूवरती पूर्णपणे भवितव्य अवलंबून असेल बॅटिंग करणाऱ्या संघाचं. नक्कीच आपण जर बघितलं प्रदीप तर कधी कधी या गोष्टी आत्ता आपण शेवटच्या क्षणाला असे सामने नक्कीच थोडासा आपला वेगळा रिझल्ट आपल्याला बघायला मिळालेला आहे प्रदीप. 3 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 11 धावेंची आवश्यकता आहे. अक्षय कोल्हामध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची.
इथे बघा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. स्विंग पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. बघा आता 2 बॉल आणि आता 11 धाब्यांची आवश्यकता आहे. आता पुन्हा एकदा डोर डाय करो या मरो. 2 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 11 धावा. इथे बघा मोठा फटका आलेला आहे. इथे षटकार ठोकलाय. आता 1 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 5 धावा. क्या बात आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जातीये. या एका बाजूला षटकारासाठी 444 आदरणीय सन्मान्य श्री कृष्णा पांडुरंग माळी साहेब पालघर जिल्ह्याचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांचं आगमन होत असताना आपण पाहतोय. या ठिकाणी आपण जर बघितलं त्यांच्या जोडीला सर्व आमचे सन्मान्य मान्यवर गणेशजी कोठावले महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असले, त्यानंतर रोहिदासजी माळी महाराष्ट्र पोलीस, तसेच जयरामजी माळी या ठिकाणी आपण बघतोय API म्हणून सध्याच या ठिकाणी आपण पाहतोय त्यांची वर्णी लागलेली आहे. 1 चेंडू 5 धावा. थँक्यू डीजे. Thank you, DJ. चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 5 धावा. पाहूया या बॉल वरती काय घडेल. इथे मॅच घेऊन गेलाय विजयी षटकार. विजयी षटकार ठोकलाय. विजयी षटकार ठोकलाय अक्षय कोल्हा याने आणि भावेश बाबर यांच्याकडं 500 रुपयाचं कॅश प्राइज. बघा 2 पॉइंट आता फॉल्कॉन फायटर्स या संघाच्या नावावरती. वेलकम. सर्व मान्यवर दाखल झालेले आहेत या आयोजनाकरता. कृष्णा माळी साहेब, जयरामजी माळी, त्यानंतर रवींद्रजी नाईक, ओमकार माळी, त्यानंतर गणेशजी कोठावले, मुंबई पोलीस दलातील वीर जवान. तसेच या ठिकाणी उपस्थित होतात आदरणीय सन्मान्य बाळाराम डुकले साहेब जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असत, तसेच हरी गवळी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत, कमलाकरजी पाडोसा, रवींद्रजी नाईक, नागेशजी दौडी आणि ओमकार जिमाळी यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतोय. खूप खूप स्वागत सर्वांनी मान्यवरांचं. सन्मान्य श्री कृष्णा पांडुरंग माळी साहेब PSI, जयरामजी माळी साहेब, रोहिदासजी माळी साहेब, तसेच गणेशजी गोठावले, बाळारामजी डुकले, हरीजी गवळी, तसेच कमलाकरजी पाडोसा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन केलेलं आहे. चला पारितोषिक आपण वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत. या ठिकाणी 500 रुपयाचा मानकरी ठरला आहे. तो म्हणजेच षटकार खेचणारा फलंदाज अक्षय सेमनदादा सुतार यांच्या माध्यमातून, तसेच पिंटादादा परेड यांच्या माध्यमातून 444 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. आणि तसेच आपण पाहतोय विशाल सातवी यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. तर नक्कीच ज्यांनी पारितोषिक जाहीर केलंय त्यांनी या ठिकाणी आमच्यापर्यंत सुपूर्द करायचं आहे ही विनंती असेल. यानंतरचा मॅच आपल्या समोर येणार आहे. हेमंतदादा सुतार यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेले आहेत अक्षय याच्यासाठी, तसेच भावेश बावर यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय 500 रुपये आलेले आहेत. तर ते आमच्यापर्यंत सुपूर्द करायचे आहेत. त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य श्री विशाल सातवी यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये जाहीर झाले होते, ते सुद्धा या ठिकाणी सुपूर्द करायचे आहेत.